तर भावांनो, चॅलेंज चालू करायच्या पहिले तुम्ही माझा डेली रुटीन पाहून घ्या. जय महाराष्ट्र भावांनो, मी तुमचा लाडका मंकाय भावा. तर सकाळी 7 वाजता कंपनी मधून सुटलो. सध्या माझी नाईट शिफ्ट चालू आहे. तर कंपनी मधून गाडी निघते 7:15 आणि रांजणगावला पोहोचतो आम्ही 7:30 वाजेपर्यंत. मग रांजणगावून रूमवर जायला लागते मला 10-15 मिनिटं, कारण नाईट शिफ्ट चालू असल्यामुळे खायला काहीतरी घ्यायला लागते. आता तुमचा भाऊ गावठी असल्यामुळे ते रस्त्याने पिऊन घेतो. रूमवर आल्यानंतर पहिले हातपाय धुवून घ्यायचे आणि नाश्त्याला मी आधीच आणून ठेवतो असं ते बी खाऊन घ्यायचं. तर 8:30 वाजता निवांत आपलं झोपून जायचं. मग 4 वाजता मैया आणि कपिल येते, ते तेव्हा मला उठून टाकते. 5 वाजेपर्यंत ब्रश बाथरूम सर्व करून घेतो. आता मग लागते जोराची भूक. मग काहीतरी रूम मध्ये असते ते खाऊन घ्यायचं. जेवण झाल्यानंतर 5:30च्या आत मी सर्व काही कामं करून घेत असतो. डाएटला पण सामान आणून घेत असतो. त्यानंतर 5:30 ते 6:30 पर्यंत वर्कआउट करून घ्यायचा. कर फैसला तुझे वक्त बदलना है. 6:30 पर्यंत आपला वर्कआउट होते. त्यानंतर 10-15 मिनिटात आंघोळ आणि तयारी करून घ्यायची. आता 7 वाजेपर्यंत माझी रूम मधले सर्व कामं होते. तर आता मी आणि माझा भाऊ चाललो होतो संघर्ष सिटी मध्ये. आम्ही आता नवीन रूम तिकडेच गेली, तेच बघायला चाललो होतो. त्यानंतर मी आणि माझा भाऊ रूमवर पोहोचलो. रूम बघितली, घरच्याला पण दाखवून दिली. तर हा आहे 1 BHK. आता तुम्हीच कमेंट मध्ये सांगा मला याचं भाडं किती पडलं असेल. 7:30 आम्हाला इथं वाजले. त्यानंतर रूमवर गेलो. आता अर्धा तास लागते आपल्याला स्वयंपाक बनायला. 8 वाजेपर्यंत स्वयंपाक होऊन जाते. त्यानंतर जेवण करायला 15 ते 20 मिनिटं लागते. म्हणजे 8:30 इथंच वाजले. आता आपलं सर्वच काम झालं. आता माझ्याकडे फक्त राहते 1.5 घंटा. यामध्ये व्हिडिओ एडिट करत असतो, नाही तर आराम करत असतो. मग 10 वाजता तयारी करून निघतो कंपनीत जाण्यासाठी. आता 11 ते 7 आपली ड्युटी असते. आता यामधून जर अर्धा-1 घंटा इकडे तिकडे झाला ना, म्हणजे पुऱ्या दिवसाची वाट लागली. मग भावांना हा आहे आपला डेली रुटीन. फक्त आपली शिफ्ट बदलते, कधी फर्स्ट शिफ्ट, कधी सेकंड शिफ्ट, कधी नाईट शिफ्ट, पण डेली जीवन आपलं असंच आहे. तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा आणि फॉलो नसं केलं तर तुमच्या भावाला फॉलो करून घ्या.